नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चमचमीत जेवण आवडत असतं. महाराष्ट्रात प्रदेशानुसार जेवणाच्या पद्धती आणि प्रकार बदलत असतात. मात्र जेवणात मिठा इतकाच महत्वाचा घटक म्हणजे मसाला. आणि या स्वयंपाकघरातील मसाला डब्यामध्ये दडलंय लक्ष्मीचं रहस्य. कसं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजचा आपला विषयच आहे स्वयंपाकघरातील मसाला डब्यामध्ये दडलंय लक्ष्मीचं रहस्य. आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांचे सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खूप इंटरेस्टिंग विषय आहे खरं तर. असं म्हणतात की मसाल्याच्या डब्याला कधीच खाली नाही ठेवायचं. तर असं का? त्याच्या मागे काय कारण? कारण काय की मसाल्यांमध्ये जे आता तुम्ही सांगितलं लक्ष्मीचा वास, निश्चितपणे शास्त्रानुसार, धार्मिक मान्यतानुसार ते मसाल्यांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि ते आपले जे ऋषी, आपले मुनी, ज्या लोकांनी तपश्चर्या केली, ज्या लोकांनी साधना केली, त्या लोकांनी खूप काही या विषयांवर उपाय पण सांगितले. पारशर ऋषी, श्रेष्ठ मुनी, त्यांनी पण खूप मसाल्यांवर उपाय सांगितले आहेत. म्हणून आपण आता तुम्ही बघा, आपण इलायची, लवंग यांचा प्रयोग पूजामध्ये पण करताय आणि मसाल्यामध्ये पण करताय. आपण खूप काही दुसरे मसाले पण आहेत. पिवळी मोहरी, त्याचा उपयोग पण करताय. मीठ, त्याचा उपयोग पूजामध्ये पण आहेत आणि मसाल्यांमध्ये पण आहेत. काली मिरी, त्याचे प्रयोग मसाल्यांमध्ये पण आहेत आणि पूजामध्ये पण आहेत. म्हणून जे आपली ऋषी मान्यता, आपली जे शास्त्र मान्यता, तर त्यानुसार मसाल्यांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि ते मसाला आपण कुठे ठेवताय? डब्बामध्ये. आणि कधी कधी काय असतं की जर 7, 8, 9, 10 प्रकारचे मसाले आणि त्याच्यामध्ये बॉक्स बनलेले आहेत आणि एक खाली झाला, जसं मी तुम्हाला जर सांगू की हळदचा बॉक्स तो खाली झाला आणि दुसरे बॉक्सेस आहेत, तर निश्चितपणे ऊर्जामध्ये परिवर्तन येणार. आणि त्यासोबत आज मी तुम्हाला एक अजून सांगतो, जसं आपण मसाल्याचा डब्बा आपण खाली ठेवत नाही, तसंच देवघरात पण जे हळद कुमकुम जे असतात ना, तो डब्बा आपण खाली नाही पाहिजे. तसंच मसाला डब्बा जे आहे, तर मसाला डब्यामध्ये जे मसाले, जर मसाल्यांची भरभराट म्हणजे जर तुम्ही त्यांना पूर्ण भरून आणि मसाल्याचा डब्बा तुम्ही ठेवत असेल, तर घरात कधी धन धान्याची कमी होणार नाही. आणि खूप काही लोक काय करताय की मसाल्यांच्या डब्यामध्ये जेवढी गरज आहे तेवढं ते मसाला ठेवताय. ते योग्य नाहीये. ते तुम्ही एकदम भरून ठेवा. आणि दुसरं, त्या मसाल्याच्या डब्यामध्ये एक तोडगा पण आहेत की जर तुम्हाला त्याच्यातून धन, संपदा आणि लाभ पाहिजे, तर जुने लोक जे होते, ते जुने लोक पण हा उपाय करत होते. एक कॉइन तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये नक्की ठेवा. मसाल्याच्या डब्यामध्ये जर एक कॉइन ठेवला ना, घरात कधीच लक्ष्मी आणि पैशांची कमी राहत नाही. आणि खूप काही लोकांचा हे प्रश्न पडतोय की गुरुजी, आम्ही खूप पैसे कमवतो पण पैसे राहत नाही, घरी पैसे बचत नाही. आपण खूप प्रयत्न करतो, खूप सेव्हिंग्स करतो आपण, पण तरी काही ना काही काम असं येतो की आपले पैसे खर्चून जातात. तर त्याच्या मागे हा पण एक कारण असू शकतो. कारण की जे आपलं जे स्वयंपाकघर आहे, तिथं साक्षात मा अन्नपूर्णा बसलेली आहे. आणि तिथं जर आपण मसाल्याचा डब्बा जर खाली ठेवला, तर निश्चितपणे माणसं खाली होतो. म्हणून कधीच खाली डब्बा ठेवायचा नाही. तुम्ही मगाशी बऱ्याच मसाल्यांची नावं घेतल्यात, मिठाचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. तर असं ऐकलेलं आहे की आता प्रत्येक पदार्थामध्ये मिठाशिवाय चव नाही. पण असंही मी ऐकलेलं आहे की निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी किंवा लक्ष्मीचा वास आपल्या घरात व्हायला पाहिजे किंवा लक्ष्मी प्राप्ती व्हायला पाहिजे, यासाठी मिठाचा उपयोग करतात. तर ते कसं काय? आता तुम्ही एक विषय तुम्हाला पण माहिती असेल, ते जे मीठ ते कुठून येत आहे? समुद्र.
आणि जेवढे आज आपले रत्न अमृत सुद्धा तो पण तिथून निघालेला आहे, म्हणजे समुद्र मंथन मध्ये. आणि साक्षात भगवान विष्णूचा वास कुठे आहे? समुद्रमध्ये. मा लक्ष्मी कुठे आहे? त्यांच्या चरणी. म्हणजे जे मीठ आहेत ना, तो काही सामान्य वस्तू नाहीये. म्हणून आपण असं म्हणतो, बाबा तुम्हाला जेवढं मीठ लागतं ना तेवढा तुम्ही उपयोग करा. जे लोक मीठ बर्बाद करताय ते योग्य नसतं. जर तुम्ही मीठ बर्बाद करत असेल तर निश्चितपणे लक्ष्मी नाराज होतील. खूप काही लोक ताटात खूप मीठ ठेवताय. तुम्ही मीठ ठेवा, पण जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढं. मीठ बर्बाद करू नका. जसं पाण्यासाठी आपण जपतो तसा मीठसाठी पण जपा. दुसरं, मीठामध्ये लक्ष्मीचा वास, ते तुम्हाला मी सांगितलं की समुद्रातून म्हणजे तिथून हा मीठ आलेला आहे आणि तिथे साक्षात नारायणचा वास आहे, लक्ष्मीचा वास आहे. आणि ते तुम्ही एक विषय सांगितला की नेगेटिव्ह एनर्जी. 100% मीठ मध्ये एवढे तत्व आहे जे राहू केतूची जे एनर्जी आहे त्याला थांबता येते. जर तुम्ही मीठ काचेची बाउल मध्ये मीठ ठेवला आणि 2 लवंग त्याच्यामध्ये टाकली आणि तुम्ही जर हा मीठ वॉशरूम मध्ये जर ठेवताय तर राहू आणि केतू दोघांचा जे नकारात्मक प्रभाव आहे ते राहणार नाही. कुंडलीमध्ये जर राहूची दशा तुमची चालू आहे, अंतर्दशा चालू आहे, किंवा राहू केतूच्या लग्न आणि सप्तम मध्ये समसप्तक योग चालू आहे, किंवा राहूची नकारात्मक ऊर्जामध्ये कोर्ट केसेस, पैशांचं नुकसान, दारिद्र्य, संकट, शारीरिक पीडा, आजार, मोठे मोठे आजार, म्हणजे ज्याच्यामध्ये आपला जीव जातो, यासारखे आजार जर तुम्हाला आलेले आहेत तर निश्चितपणे राहू केतूची शांतीची जे सामर्थ्य, जे शक्ती आहे ते मिठामध्ये आहे. आणि मा लक्ष्मी साक्षात प्रसन्न होते. तुम्ही कधी जे अख्खा जे मीठ राहतो ना, खूप काही लोक पोटली बांधून आपली तिजोरीमध्ये पण ठेवताय. तिजोरीमध्ये जर तुम्ही मीठ ठेवला ना, तिथे लक्ष्मीची ऊर्जा आकर्षित होते. तर मी तुम्हाला म्हणून सांगतो की मीठामध्ये नकारात्मक ऊर्जा शमन करण्याची जेवढी शक्ती आहे ना, तेवढी मा लक्ष्मीचं आकर्षण, मा लक्ष्मीची कृपा प्राप्तीची पण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. निश्चितच. या मसाल्यांबाबत सुद्धा आणि आता मिठाचा जसा तुम्ही उल्लेख केलाय त्याविषयी सुद्धा मला विचारायचं आहे. मात्र आपल्या प्रेक्षकांचे देखील फोन यायला लागलेले आहेत. दिग्विजय पुजारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दिग्विजयजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे, हातात पैसे आले की पैसे राहत नाही, काय राहत नाही. त्यामुळं बेटा जन्मतारीख सांगा. 2002. नाही, पूर्ण जसं तारीख काय आणि कोणता महिना ते सांगा 6 मला. तारीख. 6 तारीख. 6 तारीख. महिना कोणता आहे? महिना जानेवारी असेल. अच्छा, महिना नाही माहिती तुम्हाला? महिना ऍक्च्युअली माहित नाही सर. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आता जे तुम्ही प्रश्न केला ना की हातात पैसे टिकत नाही, पैसे राहत नाही, तर त्याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो. जर हातात यश नाही आहे आणि जर दारिद्र्य योग असेल तर कितीही पैसे आले ते पैसे टिकत नाही. आणि कुंडलीमध्ये पण जे तुमच्या द्वादश स्थान आहेत म्हणजे 12वा स्थान, जर तिथं क्रूर पापग्रहाची युती, दृष्टी किंवा त्रिकोण मध्ये जर संबंध असेल तर निश्चितपणे हातात पैसे टिकत नाही. आता त्यासाठी काय करायचं, आज आपण या विषयावर बोलतोय की घरात लक्ष्मीचा वास, म्हणजे खूप काही ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो, तर लक्ष्मीचा वास आपला हातात किंवा आपला खिशात कसं पाहिजे, म्हणजे पैसे व्यर्थ गेले नाही पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही 2 काम करा. एक, जे आपली उत्तर दिशा म्हणजे जे साक्षात कुबेरची दिशा आहे तिकडे एक तुम्ही कुबेर कलशची स्थापना करा. कुबेर कलश मध्ये कलश घ्या, त्याच्यामध्ये तांदूळ भरा आणि त्याच्यामध्ये 11 कमलगठ्ठा, 11 धनकारक कवडी आणि 2 हळदची गाठ आणि 1 कॉइन असं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा. आणि दर अमावस्येला, दर पौर्णिमेला त्याची पूजा करा. आणि जर रोज शक्य असेल तर रोज पूजा करा, पण कमीत कमी पौर्णिमा आणि अमावस्या नक्की करायच्या. नंबर 2, जर तुम्ही तुमच्याकडे 2 लवंग आणि 2 इलायची हे जर तुम्ही सतत कायम स्वरूप तुम्ही ठेवताय तर निश्चितपणे पैशाची कमी कधीच राहत नाही आणि व्यर्थ पैसे आपले खर्च होत नाही. आणि दुसरं, व्यसन कधी पालायचं नाही. कारण ज्या माणसामध्ये व्यसन आहेत
त्या व्यसनी माणसाकडे पैसे कधीच राहत नाही. तर मी एक दोन वस्तू तुम्ही सांगितली, पण मी इथं जास्त काही बोलणार नाही. फक्त एवढा म्हणणार, प्रश्न कालानुसार एक दोन चूक तुम्ही करताय, ते चूक एकदम बंद करा. तर निश्चितपणे जे तुमच्याकडे पैसे राहत नाही ते पैसे 100% राहणार. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच मला वाटतं दिग्विजयजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा, तुमचं शंका निरसन करून घ्या. आचार्यजी, असं म्हणतात की लवंग, इलायची यांच्यामध्ये रिद्धी-सिद्धीचा वास असतो, तर मुळात ते खरं आहे का आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो? मी एक सांगतो तुम्हाला, जे लवंग आणि इलायची बद्दल जे प्रश्न केला, तर मी तुम्हाला एक विषय सांगितला. पूजा पाठ जेव्हा आपण करतो ना, त्याच्यामध्ये लवंग आणि इलायची हे दोघांचा समावेश असतो. म्हणजे आपण तांबूल जे चढवताना त्याच्यामध्ये पण लवंग इलायची लागते. आणि इलायचीला असं म्हणतात की जर मसाल्यांची राणी जर आपण बघितलं की कोण आहे, तर इलायची. म्हणजे त्याच्यामध्ये साक्षात माँ लक्ष्मीचा वास असतो. तर लवंग इलायचीमध्ये जे रिद्धी सिद्धी, आता पण जे प्रेक्षकांनी जे प्रश्न केला आणि त्यांना जे उत्तर सांगितलं, मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही लवंग आणि इलायची तुमच्याकडे सतत कायम स्वरूप ठेवा. म्हणजे लवंग इलायचीमध्ये एवढी ताकद आहे. खूप काही लोक जेव्हा नवरात्र असतं, नवरात्रमध्ये लवंगची माल बनवून स्वतःच्या हाताने ते पण चढवताय. आणि लवंग इलायची जर गणपतीजीवर तुम्ही चढवतो, असं म्हणतात रिद्धी आणि सिद्धी प्रसन्न होते. म्हणून लवंग इलायची तुम्ही जर काही चांगलं कामाला तुम्ही गेले तर लवंग इलायचीचा प्रसाद तुम्ही ग्रहण करून जा. कसं की 2 लवंग 2 इलायची घ्या, ते आधी गणपतीजीवर चढवा आणि नंतर ते प्रसाद स्वरूप जर तुम्ही घेतलं आणि मग तुम्ही जर घरातून बाहेर पडले तर कामात तुम्हाला यश मिळतोय. तर लवंग आणि इलायचीचा एवढा जास्त प्रभाव आहे. दुसरं, लवंग इलायचीमध्ये जे नकारात्मक ग्रहांची ऊर्जा, त्याच्यामध्ये एवढी शक्ती, एवढी ताकद आहे की तुम्ही जर दर बुधवारी इलायची गणपतीजींना जर तुम्ही चढवता, तर जर तुमच्या कुंडलीमध्ये बुधची पीडा किंवा शुक्रची पीडा, जर यासारखी काही पीडा असेल ना, ते पण दूर होते. आणि लवंग इलायची सारखे मसाल्यांमध्ये, मसाला डब्बामध्ये जर तुम्ही ठेवला आणि त्याच्यामध्ये एक कॉइन जर ठेवला ना, तर निश्चितपणे घरात खूप बरकत राहते, खूप समृद्धी राहते आणि लक्ष्मी व तिकडे टिकती. म्हणजे असं नाही की लक्ष्मी आली पण कधी गेली आणि कुठे गेली तेच कळत नाही. तर लक्ष्मी टिकणार आणि जास्त लक्ष्मी वाढणार. निश्चितच मसाला डब्यामधल्या प्रत्येक मसाल्याला असं काही ना काही महत्व आहे, हे आज आपल्याला कळत आहे. या विषयावरती खरं तर अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण स्वयंपाकघरातील मसाला डब्यामध्ये दडलंय लक्ष्मीचं रहस्य या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, पुढे जाण्याआधी प्रेक्षकांमधून फोन आलेले आहेत. सारंग पनवेलहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सारंगजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा, येतोय आवाज येतो. हा, जन्मतारीख सांगा बेटा. जन्मतारीख सर, मी शाळा नाही झाली. अच्छा, हॅलो. हा, बोला ना. म्हणजे घरातून मनस्थिती सगळ्या माणसांची खराब झालेली आहे. काय करावं लागेल त्याला? अच्छा, मी प्रश्नकाल लावतो आणि प्रश्नकालानुसार तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. आता प्रश्नकाल लावला आणि प्रश्नकालानुसार घरातली जे कंडिशन आहे ना, ते घरात वाद खूप जास्त आहे, भांडणं खूप जास्त होत आहे. आणि कधी कधी कारण नसताना, म्हणजे काही स्पेसिफिक कारण नाहीये आणि एकदम शांत वातावरण आणि कोणी फक्त उठला आणि लगेच वाद झाला, यासारखी कंडिशन. आणि घरात खूप दारिद्र्य, म्हणजे पैसे एकदम टिकत नाही आणि अशांततामुळे मन चित्त लागत नाही तिकडे. म्हणजे असं वाटतं की बाबा घरातून बाहेर निघून जावा. तर मी तुम्हाला एकच सांगतो, शांततासाठी काय केलं पाहिजे. तर घरात दर शनिवारी तुम्ही काय करा, काळी गाईच्या गौमूत्र ते तुम्ही एक पात्रमध्ये ठेवा आणि जर तो शिंपडला ना, तर घरात गौमूत्र शिंपडल्यानंतर निश्चितपणे घरात शांतता राहणार. नंबर 2, शनिवार, सोमवार आणि मंगळवार संध्याकाळी भीमसेन कपूर आणि पिवळी जे मोहरी येते ना, तर पिवळी मोहरीमध्ये तुम्ही त्याची धुनी करा. कसं करायचे, गायची गोरी घ्या, पेटून घ्या आणि त्याच्यावरती थोडासा भीमसेन कपूर ठेवायचा आणि पिवळी मोहरी. तर
तर पिवळी मोहरी तुम्ही ठेवली आणि त्याची धुनी जर लावली तर घरात एकदम शांत चित्त वातावरण राहणार, काही नेगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. आणि याच्यामध्ये एक वास्तुदोष पण कारण आहेत, म्हणजे जे प्रश्न कालानुसार जे कळतंय की घरात वास्तुदोष पण आहेत, तर वास्तुदोषानुसार पण मन लागत नाही, जी लागत नाही आणि तिकडे असं वाटतं घरात कुठून निघून जावं. पण हा समाधान नाहीये, त्याच्या समाधान करा. समाधान केल्यानंतर निश्चितपणे शांतता राहणार आणि घरी एकदम सगळं चांगलं वातावरण राहणार. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच मला वाटतं सारंगजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, जसं मगाशी तुम्ही लवंग इलायची बद्दल बोललात तसं तेजपत्ता देखील मसाल्यामध्ये वापरला जातो आणि असंही ऐकलेलं आहे की तेजपत्त्याला देवाच्या पूजेसाठी वापरतात, शिवाय महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तेजपत्ता वापरला जातो. तर याचं कारण काय? हो, जर तुम्हाला तेज मार्गाने तुम्हाला जायचंय आणि लवकर तुम्हाला जर माँ लक्ष्मीला प्रसन्न करायचं, तर शुक्रवारी तुम्ही तेजपत्तावर 2 लवंग 2 इलायची तुम्ही हे अर्पित करा. अमावस्येला अर्पित करा. अर्पित केल्यानंतर तो तेजपत्ता लवंग इलायची सोबत जर तुमची तिजोरीमध्ये ठेवला तर निश्चितपणे घरात माँ लक्ष्मी आणि संपदामध्ये कधी कमी राहत नाही. आणि हा उपाय जेवढे मी सांगतो ना ते तुम्ही केले तर फक्त तुम्हाला लाभ होणार आणि तुम्हाला लाभ होणार, सोबत तुमचे जे मूलबाल, तुमची जे पिढी, त्यांना पण याचा लाभ होणार, त्यांच्यामध्ये संस्कार पण राहणार. आता याचा अर्थ काय? जर तेजपत्तामध्ये लक्ष्मीचा वास म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होती आणि त्याच्यावरती खूप काही धार्मिक उपयोग पण आपण करताय, तर जर तेजपत्ताचं एवढं महत्व आहे तर निश्चितपणे तेजपत्ता जर मसालदानीमध्ये ठेवला तुम्ही तर निश्चितपणे तिकडे सकारात्मक ऊर्जा, माँ लक्ष्मीचा संचार निश्चितपणे राहणार. म्हणजे आज एक मी तुम्हाला सांगतो की हा जे एक समाधानचा रस्ता, तो स्वयंपाकघर जे आहे ना तिथून सुरू होतं. म्हणजे तुम्ही तिकडे फक्त थोडासा लक्ष दिला ना तर घरात हे दुःख, दारिद्र्य, लक्ष्मीचा अभाव, पैशांची कमी, कधी तुम्ही दागिने तुम्ही घाण ठेवताय, तसं काहीच होणार नाही आणि घरात एकदम सुख, शांतता आणि लक्ष्मीमध्ये वृद्धी होणार. ते तुम्ही फक्त करून बघा. त्याच्यामध्ये काय जातं? काहीच नाही, फक्त थोडंसं लक्ष ठेवायचं. फक्त तुम्ही जे तुमची पद्धत आहे ते तुम्हाला चेंज करायचं आणि मग तुम्ही बघा की घरात लक्ष्मीची किती भरभराट राहते. निश्चितच. असंच मला पिवळ्या मोहरीबद्दल सुद्धा विचारायचंय, कारण मगाशी बोलताना तुमच्या तोंडातून पिवळ्या मोहरीचा उल्लेख झालेला आहे. तर पिवळ्या मोहरीचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो? हो, जे मी आता यांना पण एक उपाय सांगितलं होतं. पिवळी मोहरी जे आहेत, खूप काही लोक काय करताय, गुरुवारी पिले कपडामध्ये आणि मोहरी टाकताय आणि ते द्वारवर, जर घरात वास्तुदोष असेल ना तर वास्तुदोष असल्यावर लोक पिवळे कपडामध्ये पिवळी मोहरी टाकताय. आणि दुसरं, पिवळी मोहरी जर त्याची धुनी तुम्ही घरात देताय, जसं मी यांना उपाय सांगितला की गायची गोरी घ्या, ते पेटून घ्या आणि त्याच्यावरती ते तुम्ही थोडासा पिवळी मोहरी, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का गुरुचा वास राहतो, गुरु ग्रहचा वास राहतो. नंबर 2, त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा इतकी जास्त राहते. खूप काही लोक पिवळी मोहरी आपले घरात अमावस्येला ते फेकताय, म्हणजे घरात लक्ष्मीच्या आवाहनसाठी की आमच्या घरी स्थिर लक्ष्मी आवाव, त्यासाठी लोक पिवळी मोहरी फेकताय घरी. म्हणून पिवळी मोहरीमध्ये पण लक्ष्मीचा वास राहतो आणि खूप काही लोक धुनी आणि सोबत पूजामध्ये पण त्या पिवळी मोहरीचा खूप जास्त उल्लेख आहे. म्हणजे पिवळी मोहरी जेव्हा आपण षोडशोपचार पूजा करताय देवी देवतांची, माँ लक्ष्मीची, दिवाळीवर जे पूजा करताय आपण, त्याच्यामध्ये पिवळी मोहरीचा खूप उल्लेख आहे. म्हणून मसालदानीच्या डिब्बामध्ये आता खूप काही अशी वस्तू राहते की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती असेल की खूप काही म्हणजे जे पदार्थ आपण बनवतात त्याच्यामध्ये पिवळी मोहरी जे आहेत ते आपण टाकताय आणि पिवळी मोहरी अनुसार त्याच्यामध्ये स्वाद तर राहतो पण सोबत माँ लक्ष्मीचा वास पण राहतो. जसं पिवळ्या मोहरीबद्दल सांगितलं तसं काळ्या मिरीबद्दल सुद्धा मला विचारायचंय. काळ्या मिरीचा आपल्या जीवनात कसा प्रभाव पडतो? खूप प्रभाव असतात. आता मी एक विषय सांगितला होता की जर मसाल्याची राणी जर म्हटलं म्हणजे इलायची, तसं मसाल्यांचे जर राजा म्हटलं तर कोण? काली मिरी. काली मिरीचा खूप प्रयोग आहे आपल्या शास्त्रांमध्ये. म्हणजे काली मिरी जर बाबा तुम्हाला तुमच्या खूप बैर म्हणजे लोक शत्रू वाढताय आणि क्लॅशेस वाढताय आणि खूप काही कोर्ट केसेस वगैरे होत आहे, तर त्याच्यामध्ये शांततासाठी ते काळी मिरीचा खूप प्रयोग राहतो. आणि दुसरं मी एक सांगतो तुम्हाला, जे देवी सूक्त आहेत दुर्गा सप्तशतीमध्ये आणि ज्या दिवस
ते जे काल रात्रीचं जे रूप आहे, त्या दिवशी काल रात्री माताला जर आपल्याला प्रसन्न करायच्या तर त्यासाठी काली मिरीचा प्रयोग राहतो आणि काली मिरीमध्ये पण लक्ष्मीचे वास आहेत. आणि तसंच काली मिरीची धुनी जर आपण देतोय किंवा हवन यज्ञ इत्यादी करतोय ना, तर साक्षात महामाई प्रसन्न होती आणि आपल्या घरी माँ लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते. तर तसंच जर काली मिरीमध्ये लक्ष्मीचे वास आहे आणि ते तुम्ही डब्यामध्ये ठेवले तर दोन प्रकारचा लाभ तुम्हाला होणार. एक, लक्ष्मी वाढणार आणि सोबत जे घरात दारिद्र्य, दुःख आणि आजार जे मोठे मोठे आहेत त्यांना नष्ट करण्याची जे क्षमता, जे शक्ती, जे ताकद आहे ते काली मिरींमध्ये आहे. फक्त मी एकच सांगतो तुम्हाला, एवढं सगळे मसाले म्हणजे त्याच्यामध्ये ग्रहांचा वास, ऊर्जाचा वास आणि सकारात्मक ऊर्जाचा वास, इतकं सगळं काही असतानाही जर आपण लक्ष नाही दिला तर हा आपली खूप मोठी चूक आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच काम करा, मसाल डब्यामध्ये तुम्ही 4 तांदूळचे दाणे आणि 1 कॉइन हे नक्की ठेवायचं. तर निश्चितपणे तिथून तुमच्या लक्ष्मीचा मार्ग सुरू होणार आणि कधीच लक्ष्मीची कमी घरात राहणार नाही. निश्चितच आतापर्यंत आपण मसाले फक्त जेवणात वापरून त्यांचा स्वाद वाढवत होतो. मसाल्यांचं असंही महत्व आहे हे आपल्यामुळे आम्हाला कळलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आशीर्वाद. स्वस्त सुते कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाजी हसे धनधान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्य बलम सुरपुक्षयोस्तु वंशे सदैव भवताम हरिभक्तिरस्तु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.